महाराष्ट्रात अनेक पुरातन गडकिल्ले आहेत, वस्तू आहेत आणि या पुरातन गडकिल्ल्यांचं सातवाहनापासून ते शिवाजी महाराजांपर्यंत ते संबंध आहेत. अशाच एक प्रकारे दर्यापूर या ठिकाणी आपण महिमापूर येथील विहीर प्रसिद्ध आहे. आपण बघूया या ठिकाणी दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची 7 मजली विहीर पाय विहीर आहे. ही विहीर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. त्यातून 7 मजल्याची असणाऱ्या या विहिरीत उतरण्यासाठी 88 पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरताना आपण एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारातूनच जात आहोत की काय असा अनुभव येतो. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली 2 फुले ही सर्वांचे लक्ष वेधतात. पायऱ्यांद्वारे विहिरीत खाली उतरताना विश्रांतीसाठी काही टप्पे आहेत. या विहिरीच्या आत शिरल्यावर विहिरीची 4ही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विहिरींच्या तळाशी 4ही बाजूंनी मोठ्या समान रचना सुद्धा करण्यात आली आहे. रंगाच्या दगडापासून ते विशिष्ट प्रकारच्या दगडांच्या रंगाचे काळा दगड देखील वापरण्यात आला आहे. तांबूस दगड हा मध्य प्रदेशातून या ठिकाणी आणण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही संपूर्ण विहीर कातीव दगडात बांधलेली असून नैसर्गिक झऱ्यांसाठी विहिरीला जागोजागी छिद्र सोडण्यात आल्याचे पण सांगण्यात येत आहे. खरंच आजच्या सिमेंटच्या कामाला खरंच लागलेलंच आहे. बघा, एक एक गोष्ट त्यांची जी आहे ते परफेक्टनेस म्हणजे एकदमच सुव्यवस्थित आहे. नाहीतर आजच्या तांबूस रंगाच्या दगडासह काही ठिकाणी या विहिरीच्या बांधकामात काळा दगड देखील वापरण्यात आलेला आहे. अचलपूरची निजामशाही आणि हैदराबादच्या गोवळकोंड्यांची कुतुबशाही यांच्या मधल्या प्रवासाच्या 2 मार्गांपैकी एक मार्ग हा अमरावती जिल्ह्यातील सावळापूर, कोल्हापूर, महिमापूर येथून हैदराबादकडे जायचा. दुसरा मार्ग अचलपूर या राजधानीतून पारडी, माहूर, चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील बैतूल जायचा. खरं तर बघितलं तर ही विहीर 900 वर्ष जुनी असल्याचे मत आहे. खरं बघितलं तर ही विहीर 900 वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येते. ही यादवकालीन आहे की ब्राह्मणकालीन आहे या सभ्यकांचे 2 मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांच्या मते महिमापूर येथील विहीर 800 ते 900 वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळातील ही विहीर असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. त्याचप्रमाणे देवगिरींच्या यादवांची राजधानीचे ठिकाण हे दौलताबाद होते. त्यांच्या राज्याची सीमा सातपुडा पर्वतरांगेपासून तापी नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरली होती. यादवांच्या काळात देवगिरी ते अचलपूर पर्यंत 12 विहिरी बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक विहीर ही महिमापूर येथील पाय विहीर असल्याचे काही अभ्यासकांचे मत असल्याची माहिती इथले संतोष बनसोड यांनी